Hello dear all, I am Santosh Wagh and welcome to channel Learn Easily by संध्या वाघ. आज आपण या व्हिडिओमध्ये प्रॅक्टिस सेट 3.5 पाहणार आहोत. चॅप्टर आहे पॉलिनॉमियल्स क्लास 9 मॅथमॅटिक्स पार्ट 1. आधीच्या व्हिडिओमध्ये आपण प्रॅक्टिस सेट 3.5 मधील क्वेश्चन नंबर 1 टू क्वेश्चन नंबर 5 सॉल्व केलेले आहेत. आता ह्या व्हिडिओमध्ये आपण क्वेश्चन नंबर 6 आणि पुढचे क्वेश्चन्स पाहूया. तर क्वेश्चन नंबर 6 दिलेला आहे. If the polynomial y cube minus 5y square plus 7y plus m is divided by y plus 2 and the remainder is 50, then find m. Find the value of m. तर या ठिकाणी हा एक पॉलिनॉमियल दिलेला आहे आणि ह्या पॉलिनॉमियलला y plus 2 हा दुसरा पॉलिनॉमियल डिवाइड केल्यानंतर रिमाइंडर 50 येतो. हे आपल्याला गिवन आहे आणि आपल्याला काय फाइंड आउट करायचं व्हॅल्यू ऑफ m. m हा अननोन आहे. आपण पॉलिनॉमियल्स बद्दल आधीच्या एक्सरसाइज पासून वेगवेगळे कन्सेप्ट्स क्लिअर केलेले. तर ह्या एक्सरसाइज मध्ये आपण व्हॅल्यू ऑफ पॉलिनॉमियल आणि त्याचबरोबर रिमाइंडर थेरम आणि फॅक्टर थेरम याचा वापर करणार आहोत. तर मी रिमाइंडर थेरम आपल्याला व्हॅल्यू ऑफ पॉलिनॉमियल माहित आहे की ह्या व्हेरिएबलची जर आपण कुठली व्हॅल्यू ह्यामध्ये टाकली, हा जो पॉलिनॉमियल यामध्ये व्हेरिएबलची कुठली व्हॅल्यू टाकली, जे काय आन्सर येईल ते त्या व्हॅल्यू ऑफ पॉलिनॉमियल आपण त्याला म्हणतो. पण त्याचबरोबर आपल्याला एक रिमाइंडर थेरम आहे आणि फॅक्टर ऑफ थेरम आहे. ते दोन्ही थेरम मी तुम्हाला एक्सप्लेन करतो म्हणजे आपल्याला क्वेश्चन सॉल्व करायला सोपं जाईल. तर या ठिकाणी दोन थेरम आहेत, रिमाइंडर थेरम आणि फॅक्टर थेरम. एकदा क्विकमध्ये तुम्हाला रिवाइज करतो. तर रिमाइंडर थेरम काय आहे? इफ द पॉलिनॉमियल पी ऑफ एक्स इज डिवाइडेड बाय एक्स प्लस ए. एक्स प्लस ए हा एक पॉलिनॉमियल आहे आणि देन द रिमाइंडर इज पी ऑफ मायनस ए. म्हणजे यांचं जर डिव्हिजन घेतलं पी ऑफ एक्स ह्या पॉलिनॉमियल आपण जर एक्स प्लस एने डिवाइड केलं तर त्याचा रिमाइंडर तो किती असतो? पी ऑफ ए, पी ऑफ मायनस ए. मायनस ए का घेतलेला आहे? तर या ठिकाणी ज्याने आपण डिवाइड करतो जो डिव्हिजर आहे त्यातला जो कॉन्स्टंट आहे हा प्लस ए आहे, म्हणून आपण पॉलिनॉमियलची व्हॅल्यू काढताना मायनस एने व्हॅल्यू काढतो आणि ती जी काय व्हॅल्यू असेल ती व्हॅल्यू म्हणजे रिमाइंडर असतो. याला आपण रिमाइंडर थेरम म्हणतो. म्हणजेच काय? इट इज सेम ॲज द व्हॅल्यू ऑफ पॉलिनॉमियल पी ऑफ एक्स फॉर एक्स इज इक्वल टू मायनस ए. या ठिकाणी एक्झाम्पल मी खाली लिहिलेलं आहे. समजा पी ऑफ एक्स हा एक पॉलिनॉमियल आहे आणि त्या पॉलिनॉमियल आपण एक्स प्लस 7ने डिवाइड करायचं. आपल्याला हे डिव्हिजन जर केलं तर त्याचा जो काही रिमाइंडर येईल, रिमाइंडर 38 येतो आणि हा 38 म्हणजेच काय? या पॉलिनॉमियलची व्हॅल्यू फॉर एक्स इक्वल टू मायनस 7. मायनस 7 का? या ठिकाणी प्लस 7 आहे म्हणून पी ऑफ मायनस 7 जी काय व्हॅल्यू येईल ती व्हॅल्यूच म्हणजेच ह्या दोघांचं डिव्हिजनचं रिमाइंडर असतो. म्हणजे हा थेरम तुमच्या लक्षात आला की आपण डिव्हिजन न करता देखील रिमाइंडर काढू शकतो, फक्त त्या पॉलिनॉमियलची व्हॅल्यू काढून. व्हॅल्यू ऑफ पॉलिनॉमियल म्हणजे काय? तर त्या व्हेरिएबलची आपण एक पर्टिक्युलर अमाऊंट टाकायची त्यामध्ये. आता कुठली टाकायची? तर ज्याने जो डिव्हिजर आहे त्यातला जो कॉन्स्टंट आहे त्याची अपोजिट साईन घेऊन तो कॉन्स्टंट टाकायचा. हा झाला रिमाइंडर थेरम. आणि फॅक्टर थेरम म्हणजे काय? व्हेन अ गिवन पॉलिनॉमियल इज डिवाइडेड बाय द डिव्हिजर पॉलिनॉमियल अँड इफ द रिमाइंडर इज 0. म्हणजे हा जर रिमाइंडर या ठिकाणी 38 रिमाइंडर आलेला आहे कुठल्या एक्स स्क्वेअर प्लस 2 एक्स प्लस 3 ह्या पॉलिनॉमियलला जर आपण एक्स प्लस 7ने डिवाइड केलं तर रिमाइंडर 38 येतो. हा आपण 38 कसा काढलेला आहे? रिमाइंडर थेरमनी काढलेला आहे. पण हा जर 38 आलेला आहे, जर याऐवजी जर 0 आला असता तर देन वी से दॅट डिव्हिजर पॉलिनॉमियल इज अ फॅक्टर ऑफ डिव्हिडंड पॉलिनॉमियल. जर हा रिमाइंडर 0 आला तर जो डिव्हिजर पॉलिनॉमियल आहे तो ह्या डिव्हिडंड पॉलिनॉमियलचा फॅक्टर आहे असं आपण म्हणू शकतो. याला आपण फॅक्टर थेरम म्हणू. म्हणजे दोन्ही ठिकाणी आपल्याला व्हॅल्यू ऑफ पॉलिनॉमियल महत्त्वाची आहे, ती आपल्याला काढता आली पाहिजे. व्हॅल्यू ऑफ पॉलिनॉमियल परत एकदा सांगतो की त्या पॉलिनॉमियलच्या व्हेरिएबलमध्ये त्या व्हेरिएबलच्या ऐवजी एक कुठली तरी नंबर्स टाकला तर त्या नंबर्सला म्हणजे त्या ठिकाणी मायनस 7 टाकलेला आहे म्हणजे पी ऑफ मायनस 7 जो काय येईल तो व्हॅल्यू ऑफ पॉलिनॉमियल फॉर एक्स इक्वल टू मायनस 7 त्याचा अर्थ येतो. तर हे दोन्ही थेरम आपल्याला वापरायचे आहेत आणि आपल्या पुढचे क्वेश्चन सॉल्व करायचे. तर आपण ह्या क्वेश्चनकडे पुन्हा एकदा येऊ. तर तुमच्या लक्षात आलं असेल आपल्याला व्हॅल्यू ऑफ पॉलिनॉमियल माहीत पाहिजे, रिमाइंडर थेरम माहीत पाहिजे आणि फॅक्टर थेरम माहीत पाहिजे, जेणेकरून आपण हे क्वेश्चन सॉल्व करूया. तर ह्या क्वेश्चनमध्ये आपल्याला काय दिलेलं आहे? रिमाइंडर दिलेला आहे. किती दिलेला आहे? 50. आता हा रिमाइंडर आपण रिमाइंडर थेरमच्या सहाय्याने कसं काढू शकतो? तर ह्या पॉलिनॉमियलची जर व्हॅल्यू आपण घेतली, व्हॅल्यू किती घ्यायची? त्यासाठी व्हेरिएबलची व्हॅल्यू किती घ्यायची? तर डिव्हिजर जो आहे y प्लस 2 त्यातला जो कॉन्स्टंट आहे प्लस 2 आहे, मग y इक्वल टू मायनस 2 जर या ठिकाणी पुट केला तर जी काय व्हॅल्यू येईल तो रिमाइंडर असणार आहे. त्या ठिकाणी मी गिवन जे दिलेलं आहे ते लिहून घेतलेलं आहे. आपल्याला डिव्हिडंड दिलेला आहे y क्यूब मायनस 5y स्क्वेअर प्लस 7y प्लस m आणि डिव्हिजर दिलेला आहे y प्लस 2 आणि रिमाइंडर दिलेला आहे 50. तर आपण काय करायचं? आता व्हॅल्यू ऑफ पॉलिनॉमियल काढायची.
फॉर y इक्वल टू -2, कारण या ठिकाणी डिव्हिजर काय आहे y+2, म्हणून देअरफॉर व्हॅल्यू ऑफ पॉलिनॉमियल, या ठिकाणी लिहितो मी व्हॅल्यू ऑफ पॉलिनॉमियल फॉर y इज इक्वल टू -2. आता -2 का घेतला, कारण या ठिकाणी डिव्हिजरला +2 आहे, म्हणून y इज इक्वल टू -2 घेतला. सुरुवातीला आपण काय करणार, लेट p ऑफ y जो पॉलिनॉमियल आहे आपण डिसाईड केलेला आहे तो y³ - 5y² + 7y + m आपण एकदा कन्सिडर केल्यानंतर देअरफॉर y p ऑफ -2 आपण कॅल्क्युलेट करणार, म्हणजे व्हॅल्यू ऑफ पॉलिनॉमियल फॉर y इक्वल टू -2 कॅल्क्युलेट करणार. ती किती येणार आहे, या ठिकाणी ज्या ठिकाणी y आहे त्या ठिकाणी -2 पुट करायचं, म्हणजे -2³ -5 इंटू -2² प्लस 7 इंटू -2 प्लस m. आता हे फक्त आपल्याला सॉल्व्ह करायचं, हे मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन आहे. देअरफॉर -2³ म्हणजे मायनस नंबरचा क्यूब नेहमी निगेटिव्ह येतो, तर तो -8 असणार आहे. -8 म्हणजे -8 या ठिकाणी -2² प्लस 4 येणार आहे, म्हणजे 4 इंटू -5 दॅट इज -20. जेव्हा स्क्वेअर असेल तेव्हा निगेटिव्ह नंबर जरी असला तरी त्याचा स्क्वेअर पॉझिटिव्ह येत असतो, आणि क्यूब जर असेल तर तो निगेटिव्ह नंबरचा निगेटिव्ह येतो. या ठिकाणी -2 इंटू 7 म्हणजे -14, आणि m हा जो अननोन आहे तो आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. हे जर राईट साईड जर आपण सॉल्व्ह केली तर -8 -20 -28 -14 म्हणजे -42 झाला, बरोबर आहे, प्लस m या ठिकाणी. आता लेफ्ट साईडला p ऑफ -2 म्हणजे व्हॅल्यू ऑफ पॉलिनॉमियल ही आपण या ठिकाणी काढतोय, ती किती आलेली आहे, p ऑफ -2 म्हणजे व्हॅल्यू ऑफ पॉलिनॉमियल -42 प्लस m, याला आपण इक्वेशन 1 देऊया. परंतु आपल्याकडे माहिती आहे रिमाइंडर थेरम जो आहे, रिमाइंडर थेरमनुसार काय आहे, ॲज पर रिमाइंडर थेरम, देअरफॉर या ठिकाणी मी लिहितो, आपण माहिती आहे की रिमाइंडर थेरमनुसार ह्या पॉलिनॉमची जी व्हॅल्यू आहे फॉर -2 ला किती येणार, ती या ठिकाणी रिमाइंडर 50 दिलेला आहे, बरोबर आहे ना. देअरफॉर वी कॅन राईट p ऑफ -2 इज इक्वल टू 50, याला इक्वेशन नंबर 2 देणार. आता हे 50 काय लिहिलेलं आहे, कारण की आपला रिमाइंडर जो असतो तो रिमाइंडर म्हणजेच व्हॅल्यू ऑफ पॉलिनॉमियल असते. आता आपल्याकडे 2 इक्वेशन झाले 1 आणि 2, मग दोन्ही इक्वेशन आपण मॅच करूया. देअरफॉर फ्रॉम 1 and 2, आता दोघांची लेफ्ट साईड सेम आहे म्हणून राईट साईड देखील सेम पाहिजे. देअरफॉर -42 प्लस m इज इक्वल टू 50. आता फ्रॉम 1 and 2 आपण हे लिहिलेलं आहे, मग सॉल्व्ह करायचं. देअरफॉर m इज इक्वल टू हा 50 तसंच राहणार, -42 या ठिकाणी जाणार, तो प्लस होणार. देअरफॉर m इज इक्वल टू 92. आपला आन्सर किती आलेलं आहे, 92. आता हे पहिलं एक्झाम्पल आहे, अतिशय डिटेल्समध्ये मी सांगितलेलं प्रत्येक स्टेप बाय स्टेप. फक्त आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे व्हॅल्यू ऑफ पॉलिनॉमियल कशी काढायची, आणि त्यानंतर रिमाइंडर थेरम काय आहे आणि फॅक्टर थेरम काय आहे. आपल्याला ह्या सगळ्या गोष्टीचा वापर करून आपण हे एक्झाम्पल सॉल्व्ह केलेलं. तर अननोन व्हॅल्यू जी आलेली आहे m इज इक्वल टू 92. आता यानंतर आपण क्वेश्चन नंबर 7 पाहूया. यूज द फॅक्टर थेरम टू डिटरमाइन वेदर x + 3 इज अ फॅक्टर ऑफ x² + 2x - 3 ऑर नॉट. या ठिकाणी आपल्याला फॅक्टर थेरमचा यूज करायचा आहे, आणि मी आधीच्या एक्झाम्पलमध्ये सांगितलेलं आहे की व्हॅल्यू ऑफ पॉलिनॉमियल काय आहे, फॅक्टर थेरम काय आहे, रिमाइंडर थेरम आहे. तर या ठिकाणी फॅक्टर थेरमचा उल्लेख आला म्हणून परत एकदा मी फॅक्टर थेरम एक्सप्लेन करतो. त्या ठिकाणी फॅक्टर थेरम पहा एकदा. When a given polynomial is divided by the divisor polynomial and if the remainder is 0, म्हणजे आपल्याला या ठिकाणी रिमाइंडर जर 0 असेल, डिव्हिजन केल्यानंतर रिमाइंडर जर 0 असेल, then we say that divisor polynomial is a factor of dividend polynomial. म्हणजे हा जो फॅक्टर कधी आपण डिसाईड करू शकतो, जर रिमाइंडर 0 असेल तर. आणि रिमाइंडर 0 आपण रिमाइंडर कसा कॅल्क्युलेट करतो, एक तर आपल्याला डिव्हिजन करावं लागेल नॉर्मल डिव्हिजननी, किंवा आपण रिमाइंडर थेरम देखील वापरू शकतो. रिमाइंडर थेरम वापरण्यासाठी आपल्याला त्या पॉलिनॉमियलची व्हॅल्यू काढायची, आणि व्हॅल्यू काढताना जो व्हेरिएबलची व्हॅल्यू घेणार ती किती घेणार, जो तो डिव्हिजर आहे त्या डिव्हिजरचा जो कॉन्स्टंट आहे त्याची अपोजिट व्हॅल्यू घ्यायची. आता या ठिकाणी एक्झाम्पल पण दिलेलं आहे. हा एक पॉलिनॉमियल आहे x² + 2x + 3, आणि त्याला आपण x + 7 ने डिवाइड करायचं जर असेल तर ह्या दोघांचं डिव्हिजन म्हणजे x + 7 हा त्याचा फॅक्टर आहे की नाही कधी आपण डिसाईड करणार, जर
याच्यामध्ये रिमाइंडर 0 असला तर, आणि रिमाइंडर काढण्यासाठी आपल्याला रिमाइंडर थेरम देखील वापरू शकतो. रिमाइंडर थेरम कसा वापरणार, तर ह्या डिव्हिडंड पॉलिनॉमियल आहे त्याची आपण व्हॅल्यू काढायची. व्हॅल्यू काढताना एक्सच्या ठिकाणी काय पुट करायचं, हा डिव्हिजरचा जो कॉन्स्टंट आहे त्याच्या अपोजिट साईन असलेला नंबर घ्यायचा. म्हणजे +7 आहे म्हणजे -7 घ्यायचा आणि -7 घेऊन ह्या पॉलिनॉमची व्हॅल्यू काढायची. ती जर व्हॅल्यू 0 आली तर रिमाइंडर 0, ही जी व्हॅल्यू असते ती रिमाइंडर असतो. म्हणजे रिमाइंडर जर 0 आला तर x+7 हा फॅक्टर. आता ह्या एक्झाम्पलमध्ये रिमाइंडर 0 येत नाही, या ठिकाणी 38 येतो. म्हणजे x+7 हा ह्या पॉलिनॉमियलचा फॅक्टर नाही असं आपण म्हणू शकतो. पण पूर्ण डिव्हिजन करण्याची गरज नाही, तर आपण थेरम, दोन्ही थेरम वापरून आपण हे डिसाईड करू शकतो. तर ह्या थेरमचा वापर करून आपण हे क्वेश्चन नंबर 7 सॉल्व्ह करूया. तर आपण क्वेश्चन नंबर 7 सॉल्व्ह करूया. या ठिकाणी गिवन जे आहे ते मी या ठिकाणी लिहिलेलं आहे. आपल्याला डिव्हिडंड दिलेला, डिव्हिडंड पॉलिनॉम दिलेला x² + 2x - 3 आणि डिव्हिजर दिलेला x+3. तर ह्या दोघांचं डिव्हिजन आपल्याला करायचं आहे आणि फाइंड आउट करायचं आहे की हा जो डिव्हिजर आहे हा डिव्हिजर परफेक्ट फॅक्टर आहे की नाही. म्हणजे या ठिकाणी एक्झाम्पल आपण जर न्यूमेरिकल नंबर्स घेतले, एक्झाम्पल नंबर घेतला आपण 38 आणि 38ला जर आपण 19ने डिवाइड केलं तर किती येणार, या ठिकाणी 2 येणार. हा 2 नंबर परफेक्ट आहे. रिमाइंडर काय या ठिकाणी, रिमाइंडर 0 आहे. काय आहे, रिमाइंडर 0 आहे. ह्या एक्झाम्पलमध्ये 38 / 19 हा रिमाइंडर 0 आहे. म्हणजे 38चा 19 हा फॅक्टर आहे असं आपण म्हणू शकतो. कधी म्हणू शकतो, जेव्हा रिमाइंडर 0 आहे. जर 40 असेल त्याला आपण 19 डिवाइड केलं तर या ठिकाणी रिमाइंडर 0 येणार आहे का, हिअर रिमाइंडर इज नॉट 0. लक्षात घ्या, ह्या कुठल्या एक्झाम्पलमध्ये 40 / 19 रिमाइंडर इज नॉट 0. रिमाइंडर आपल्याला 2 येणार आहे. रिमाइंडर किती आलेला आहे, 2 आलेला आहे. कारण की 19 / 40 म्हणजे 38 पूर्ण येणार आहे, परंतु राहिलेले 2 हा रिमाइंडरमध्ये असणार आहे. म्हणून ह्या एक्झाम्पलमध्ये 40चा 19 हा फॅक्टर नाही आहे, परंतु 38चा 19 फॅक्टर आहे. म्हणजे रिमाइंडर 0 असेल तर आपण तो परफेक्ट फॅक्टर असं समजतो. आणि हेच आपण ह्या रिमाइंडर आणि फॅक्टर थेरममध्ये पाहिलेलं आहे. तर आपल्याला जो रिमाइंडर जो काढायचा आहे त्या ठिकाणी आपल्याला पूर्ण डिव्हिजन करायची गरज नाही. त्यासाठी आपण रिमाइंडर थेरम वापरू शकतो. रिमाइंडर थेरम म्हणजेच काय, आपण त्या पॉलिनॉमियलची व्हॅल्यू काढायची. व्हॅल्यू काढताना व्हेरिएबलची व्हॅल्यू किती घ्यायची, जो डिव्हिजर असेल त्याचा जो कॉन्स्टंट आहे त्याचा अपोजिट साईन असलेला नंबर घ्यायचा. तर या ठिकाणी आपण तीच व्हॅल्यू ऑफ पॉलिनॉमियल काढूया. आपण या ठिकाणी सुरुवात करूया. लेट p ऑफ x, एक पॉलिनॉमियल आपण डिसाईड केलेला आहे, तो x² + 2x - 3 हा घेतलेला आहे. आणि मग आपल्याला p ऑफ किती काढायचे, देअरफॉर p ऑफ -3 काढायचे. का, कारण की आपल्याकडे डिव्हिजर काय आहे, +3 आहे. यामध्ये कॉन्स्टंट किती, +3. म्हणजे p ऑफ -3 किती येणार आहे आपण काढूया. या ठिकाणी -3² + 2 × -3 सॉल्व केल्यानंतर येणार आहे आपल्याकडं -3² 9 -6 -3 म्हणजेच काय झालं, 9 - 9 म्हणजे आन्सर आलं 0. या ठिकाणी रिमाइंडर हा जो व्हॅल्यू ऑफ पॉलिनॉमियल किती आलेली, 0. बरोबर आहे ना. देअरफॉर ॲज पर रिमाइंडर थेरम रिमाइंडर इज इक्वल टू 0. रिमाइंडर 0 का म्हटलं आपण, कारण व्हॅल्यू ऑफ पॉलिनॉमियल ती 0 आलेली आहे, म्हणून आपण म्हणलं आहे की रिमाइंडर इज 0. कशासाठी, ह्या डिव्हिजनसाठी. आणि त्यासाठी डिव्हिडंड कुठला आहे, x² + 2x - 3 आणि डिव्हिजर आहे x+3. जर रिमाइंडर 0 असेल तर आपण आधीच पाहिलेलं की फॅक्टर थेरममध्ये काय सांगितलेलं आहे की जर रिमाइंडर 0 असेल तर तो डिव्हिजर आहे तो परफेक्ट फॅक्टर आहे कशाचा, डिव्हिडंडचा. देअरफॉर आपला आन्सर काय असणार आहे या ठिकाणी, येस. आन्सर इज येस, x+3 इज फॅक्टर ऑफ x² + 2x - 3. आणि याला आपण रिझन लिहिणार आहे फॅक्टर थेरम. हे झालं आपलं आन्सर. आता आपण क्वेश्चन नंबर 8 पाहूया. इफ x - 2 इज अ फॅक्टर ऑफ x³ - mx² + 10x - 20 देन फाइंड द व्हॅल्यू ऑफ m. आता हा क्वेश्चन देखील सॉल्व करताना आपल्याला कन्सेप्ट माहीत पाहिजे, व्हॅल्यू ऑफ पॉलिनॉमियल, रिमाइंडर थेरम काय आहे आणि फॅक्टर थेरम काय आहे. आता हे थेरम आपण आधीच्या क्वेश्चनमध्ये एक्सप्लेन केलेले आहेत, तर याचा डायरेक्ट आपण ॲप्लिकेशन करूया. तर गिवन काय दिलेलं आपल्याला,
गिवन दिलेलं आहे पॉलिनॉमियल दिलेलं आहे डिव्हिडंड पॉलिनॉमियल एक्स क्यूब मायनस एम एक्स स्क्वेअर प्लस 10x मायनस 20 आणि डिव्हिजर दिलेला एक्स मायनस 2 आणि कंडिशन काय दिलेली आहे, हा जो डिव्हिजर आहे हा फॅक्टर आहे. आता फॅक्टर थेरमनुसार जर आपण ह्या पॉलिनॉमियलला x मायनस 2 ने डिवाइड केलं तर हा जर परफेक्ट फॅक्टर असेल तर रिमाइंडर किती यायला पाहिजे, 0 यायला पाहिजे. देअरफॉर ॲज पर फॅक्टर थेरम काय असणार आहे, रिमाइंडर किती यायला पाहिजे, एक्स क्यूब मायनस एम एक्स स्क्वेअर प्लस 10x मायनस 20 ह्या पॉलिनॉमियलला जर आपण याने डिवाइड केलं, कशाने, x मायनस 2 याने जर डिवाइड केलं तर रिमाइंडर किती यायला पाहिजे. या ठिकाणी ॲज पर फॅक्टर थेरम इफ वी सॉल्व एक्स क्यूब मायनस एम एक्स स्क्वेअर प्लस 10x मायनस 20 डिवाइडेड बाय x मायनस 2 रिमाइंडर विल बी 0, रिमाइंडर इक्वल टू 0. माहिती आपल्याला फॅक्टर थेरमचा कसा आहे, जर परफेक्ट फॅक्टर असेल तर हा x मायनस 2 हा परफेक्ट फॅक्टर आहे, या ठिकाणी दिलेलं आहे, इट इज अ फॅक्टर गिवन अँड इथं या ठिकाणी लिहू आपण x मायनस 2 इज फॅक्टर ऑफ एक्स क्यूब मायनस एम एक्स स्क्वेअर प्लस 10x मायनस 20 हे गिवन आहे. त्यामुळं ह्या दोघांचं जर डिव्हिजन घेतलं तर रिमाइंडर 0 यायला पाहिजे. आता रिमाइंडर आपण कसा काढू शकतो, एक तर आपल्याला डिव्हिजन करावं लागेल किंवा आपण रिमाइंडर थेरम वापरायचा आणि व्हॅल्यू ऑफ पॉलिनॉमियल काढायची, ह्या डिव्हिडंडची व्हॅल्यू काढायची. व्हॅल्यू काढताना व्हेरिएबलची व्हॅल्यू किती घ्यायची, तर डिव्हिजरचा जो कॉन्स्टंट आहे या ठिकाणी मायनस 2 आहे कॉन्स्टंट, तर त्याचा अपोजिट घ्यायचा म्हणजे एक्सची व्हॅल्यू 2 घ्यायची. एक्सची व्हॅल्यू 2 घेऊन या डिव्हिडंडची व्हॅल्यू ऑफ पॉलिनॉमियल काढायची, म्हणून व्हॅल्यू ऑफ पॉलिनॉमियल काढली तर तो रिमाइंडर येणार आहे. तर या ठिकाणी आपण इक्वेशन 1 देऊ याला, काय रिमाइंडर इक्वल टू 0 आहे. नाव लेट p ऑफ x इज इक्वल टू एक्स क्यूब मायनस एम एक्स स्क्वेअर प्लस 10x मायनस 20 या पॉलिनॉमियलला आपण डिसाईड केलं की हा लेट p ऑफ x आहे. देअरफॉर p ऑफ 2 काय घेतला, कारण की डिव्हिजर काय आहे, x मायनस 2 आहे, त्यातला कॉन्स्टंट मायनस 2 आहे, म्हणून आपण त्याचा अपोजिट घेतला 2. p ऑफ 2 किती येणार आहे, एक्स क्यूब म्हणजे 2चा क्यूब मायनस एम हा अननोन तसंच आहे, नंतर 2चा स्क्वेअर प्लस 10 इंटू 2 मायनस 20. सॉल्व करूया, 2चा क्यूब किती येणार आहे 8, त्यानंतर 2चा स्क्वेअर 4 आहे आणि या ठिकाणी एम आहे म्हणजे मायनस 4m प्लस 10 इंटू 2 20 मायनस 20. हे 20 आणि मायनस 20 कॅन्सल होतील, आन्सर येणार इकडं आपल्याला 8 मायनस 4m आणि हे काय झालं आहे p ऑफ 2 म्हणजे व्हॅल्यू ऑफ पॉलिनॉमियल फॉर x इक्वल टू 2. आता याला इक्वेशन नंबर 2 देऊया. आता आपल्याला माहिती आहे की हा जर परफेक्ट थेरम असेल, आता आपल्याला माहिती आहे की फॅक्टर थेरमनुसार रिमाइंडर 0 येणार आहे आणि आपल्याकडे व्हॅल्यू ऑफ पॉलिनॉमियल आपण रिमाइंडर देखील काढलेला आहे, तो किती आहे 8 मायनस 4m. देअरफॉर या ठिकाणी लिहितो, देअरफॉर ॲज पर रिमाइंडर थेरम if we take x cube minus mx square plus 10x minus 20 divided by x minus 2 याचं जर आपण घेतलं तर रिमाइंडर किती येणार आहे, तो here remainder is equal to p of plus 2. आता p ऑफ प्लस 2 जो आहे p ऑफ 2 हा रिमाइंडर असणार आहे. या ठिकाणी p ऑफ 2 आपल्याला 8 मायनस 4m आहे. याला इक्वेशन जर आपण 3 दिलं तर फ्रॉम 1 2 अँड 3 तिन्ही इक्वेशन पहा. या ठिकाणी काय काय दिलेलं आपल्याकडं 1 इक्वेशन आपल्याकडे आलेलं रिमाइंडर 0 आहे कारण की तो परफेक्ट फॅक्टर आहे. त्यानंतर रिमाइंडर देखील 8 मायनस 4m आहे हे देखील आहे आणि हाच p ऑफ व्हॅल्यू ऑफ 2 किती आहे 8 मायनस 4m आहे. त्याचबरोबर व्हॅल्यू ऑफ पॉलिनॉमियल फॉर 2 इज 8 मायनस 4m हेच रिमाइंडर आहे. देअरफॉर फ्रॉम
इक्वेशन 1, 2 अँड 3 या तीन इक्वेशनचं आपण जर ॲडिशन केली, तीन इक्वेशन जर रेफरन्स घेतला तर या ठिकाणी येणार 0 इज इक्वल टू 8 मायनस 4m. बरोबर आहे. हा 0 काय आहे, रिमाइंडर आहे, कारण की तो परफेक्ट फॅक्टर आहे म्हणून रिमाइंडर 0 येणार आहे. 0 इज इक्वल टू 8 मायनस 4m. आता सॉल्व केल्यानंतर येणार या ठिकाणी मायनस 4m आपण या ठिकाणी घेऊ, तो प्लस होणार, 8 तसंच राहणार आणि त्यानंतर हा 4 या ठिकाणी आपण ट्रान्सफर केल्यानंतर m इज इक्वल टू 8/4. देअरफॉर m इज इक्वल टू 2. तर आपला जो अननोन आहे m तो आपण फाइंड आउट केलेला m इज इक्वल टू 2. त्यानंतर आपण क्वेश्चन नंबर 9 पाहूया. बाय यूजिंग फॅक्टर थेरम इन द फॉलोइंग एक्झाम्पल्स डिटरमाइन वेदर q ऑफ x इज अ फॅक्टर ऑफ p ऑफ x ऑर नॉट. आता या ठिकाणी अगेन आपल्याला कन्सेप्ट माहीत पाहिजे, व्हॅल्यू ऑफ पॉलिनॉमियल, व्हॅल्यू ऑफ पॉलिनॉमियल, कारण की आपल्याला व्हॅल्यू ऑफ पॉलिनॉमियल काढावं लागणार आहे. त्यानंतर रिमाइंडर थेरम माहीत पाहिजे आणि त्यानंतर फॅक्टर थेरम देखील माहीत पाहिजे. रिमाइंडर थेरम आणि फॅक्टर थेरम हे दोन्ही थेरम आपल्याला माहीत पाहिजे, तरच आपण हे एक्झाम्पल सॉल्व करू शकतो. तर सुरुवातीला काय करणार आहे आपण, ॲज पर फॅक्टर थेरम. ॲज पर फॅक्टर थेरम, फॅक्टर थेरम काय सांगतो आपल्याला, जर ह्या दोघांचं डिव्हिजन घेतलं आपण, डिव्हिडंड डिवायडेड बाय डिव्हिजर, आणि रिमाइंडर जर 0 आला तर हा डिव्हिजर ह्या डिव्हिडंडचा फॅक्टर आहे असं आपण सांगू शकतो. म्हणजे आपल्याला काय करायचं आहे, ह्या दोघांचे डिव्हिजन घ्यायचं आहे आणि आपल्याला रिमाइंडर फाइंड आउट करायचं. रिमाइंडर जर 0 आला तर आपण सांगू शकतो की हा डिव्हिजर या डिव्हिडंडचा फॅक्टर आहे. डिव्हिजन आपल्याला करण्याची गरज नाही, त्यासाठी आपण रिमाइंडर थेरम वापरू शकतो. रिमाइंडर थेरममध्ये काय, ह्या डिव्हिडंडची हा जो पॉलिनॉमियल आहे, डिव्हिडंड पॉलिनॉमियल, त्याची व्हॅल्यू ऑफ पॉलिनॉमियल काढायची आणि व्हॅल्यू ऑफ पॉलिनॉमियल काढताना व्हेरिएबलची व्हॅल्यू किती घ्यायची, जो डिव्हिजरचा कॉन्स्टंट आहे -1 त्याच्या अपोजिट कॉन्स्टंट घ्यायचा, म्हणजे -1च्या ऐवजी +1 घ्यायचा आणि ती व्हॅल्यू ऑफ पॉलिनॉमियल काढायची. आणि ती जर व्हॅल्यू ऑफ पॉलिनॉमियल जी येईल तो रिमाइंडर असणार आहे. म्हणजे ह्या तिन्ही गोष्टीचा आपण लिंक करून हे एक्झाम्पल सॉल्व करूया. तर पहिले दिलेलं आहे p ऑफ x इज इक्वल टू x³ - x² - x - 1. या ठिकाणी सोल्युशन स्टार्ट करताना आपण काय करणार, व्हॅल्यू ऑफ पॉलिनॉमियल काढायची फॉर. या ठिकाणी आपण काढू व्हॅल्यू ऑफ पॉलिनॉमियल काढू. कुठला पॉलिनॉमियल, म्हणजे डिव्हिडंड पॉलिनॉमियल फॉर x इक्वल टू 1. का x इक्वल टू 1 का घेतला, कारण की डिव्हिजरमध्ये x - 1 आहे म्हणून x इक्वल टू 1 घेतलेला आहे. ती कशी काढणार आहे, p ऑफ 1. तर p ऑफ x आपल्याकडे हा दिलेला आहे, तर मग 1 टाकायचं xच्या ठिकाणी आणि व्हॅल्यू काढायची. 1³ - 1² - 1 - 1. तर किती येणार आहे, 1 - 1 - 1 - 1, म्हणजे व्हॅल्यू किती आलेली आहे, -2. आता या ठिकाणी व्हॅल्यू किती आलेली, -2. -2 व्हॅल्यू आल्यामुळं ही जी व्हॅल्यू आहे, आता आपल्याला काय अजून एक वापरायचं आहे, रिमाइंडर थेरम. देअरफॉर ॲज पर रिमाइंडर थेरम, ॲज पर रिमाइंडर थेरम, रिमाइंडर किती आला, रिमाइंडर इज इक्वल टू p ऑफ 1 दॅट इज इक्वल टू -2. म्हणजे रिमाइंडर 0 आला आहे का, नाही आलेला 0. किती आलेला तो रिमाइंडर, -2 आलेला आहे. आणि ॲज पर फॅक्टर थेरम, ॲज पर फॅक्टर थेरम, ॲज पर फॅक्टर थेरम. आता ह्या थेरमनुसार काय, ॲज रिमाइंडर इज नॉट 0, ॲज रिमाइंडर इज नॉट इक्वल टू 0, देअरफॉर तर या ठिकाणी मी लिहिलेलं आहे, ॲज पर फॅक्टर थेरम ॲज रिमाइंडर इज नॉट इक्वल टू 0, x - 1 इज नॉट अ फॅक्टर ऑफ x³ - x² - x - 1. हे झालं आपलं, इट इज नॉट फॅक्टर, हे आपलं आन्सर झालं आहे. आता त्यातला सेकंड सब क्वेश्चन पहा. पॉलिनॉमियल दिलेला p ऑफ x इज इक्वल टू 2x³ - x² - 45 आणि या ठिकाणी डिव्हिजर दिलेला q ऑफ x इज इक्वल टू x - 3. आपल्याला डिसाईड करायचं आहे की हा q ऑफ x याचा p ऑफ x चा फॅक्टर आहे की नाही. तर आपल्याकडे 3 कन्सेप्ट आहे, एक व्हॅल्यू ऑफ पॉलिनॉमियल, रिमाइंडर थेरम आणि फॅक्टर थेरम. त्याच पर फॅक्टर थेरम आपण ह्या पॉलिनॉमियलला q ऑफ x ला p ऑफ x चा फॅक्टर कधी म्हणू शकतो, जर यांचा जर डिव्हिजन घेतला आणि रिमाइंडर जर 0 आला तर.
आपण म्हणू शकतो की क्यू ऑफ एक्स हा पी ऑफ एक्सचा फॅक्टर आहे. मग आपल्याला रिमाइंडर फाइंड आउट करावं लागेल, म्हणजे ह्या दोघांची डिव्हिजन घ्यावी लागणार. आणि डिव्हिजन घेण्यासाठी आपल्याकडं अजून एक थेरम आहे, म्हणजे डिव्हिजन न घेता आपण रिमाइंडर फाइंड आउट करू शकतो. त्यासाठी आपल्याकडे रिमाइंडर थेरम आहे. रिमाइंडर ॲज पर रिमाइंडर थेरम काय, तर ह्या पॉलिनॉमियल जो आहे डिव्हिडंड पॉलिनॉमियल, याची जर आपण व्हॅल्यू ऑफ पॉलिनॉमियल काढली फॉर एक्स इक्वल टू, हा जो डिव्हिजरचा -3 आहे या ठिकाणी एक्स -3, या ठिकाणी एक्स इक्वल टू +3 टाकून जर ही व्हॅल्यू काढली पॉलिनॉमियलची, तर ती जी काय व्हॅल्यू होईल ती व्हॅल्यू म्हणजे रिमाइंडर असणार आहे. म्हणजे आपण एकमेकांच्या ह्या तिन्ही कन्सेप्ट म्हणजे व्हॅल्यू ऑफ पॉलिनॉमियल, रिमाइंडर थेरम आणि फॅक्टर थेरम या तिघांचा वापर करून आपण हा एक्झाम्पल परत एकदा सॉल्व्ह करूया. तर सुरुवातीला आपल्याला काय करावं लागणार आहे, व्हॅल्यू ऑफ पॉलिनॉमियल काढावं लागणार आहे. व्हॅल्यू ऑफ पी, बरोबर आहे ना, फॉर +3 घ्यावं लागेल, कारण या ठिकाणी एक्स -3 आहे. तर पी ऑफ एक्स किती येणार आहे आपली 2 इंटू एक्सच्या ठिकाणी 3 पुट करायचा, 3चा क्यूब मायनस 3चा स्क्वेअर -45. आन्सर किती येतं आहे 2 इंटू 3चा क्यूब 27, 3चा स्क्वेअर 9 आणि -45. सॉल्व करूया. 54 आणि या ठिकाणी 45 आणि 9 या दोघांची ॲडिशन होणार, साईन मायनस राहणार 54, म्हणजे 54 - 54 आन्सर किती आलं 0. म्हणजे या ठिकाणी व्हॅल्यू ऑफ पॉलिनॉमियल फॉर एक्स इक्वल टू 3 इज इक्वल टू 0 आलेली, म्हणजे व्हॅल्यू ऑफ पॉलिनॉमियल 0 आलेली. देअरफॉर ॲज पर रिमाइंडर थेरम, आपला रिमाइंडर थेरम तुमचा लक्षात आला असेल, ॲज पर रिमाइंडर थेरम व्हॅल्यू ऑफ पॉलिनॉमियल जी असते तोच रिमाइंडर असतो, बरोबर आहे ना. ॲज पर रिमाइंडर थेरम रिमाइंडर इज इक्वल टू 0. कशासाठी, जर आपण ह्या पॉलिनॉमियलला ह्या पॉलिनॉमियल डिवाइड केलं तर आलं ना. फॉर काय एक्स 2x क्यूब -x² -45 डिवायडेड बाय एक्स -3, याचं जे सोल्युशन येईल त्यातलं रिमाइंडर 0 असणार आहे, कारण की ती व्हॅल्यू ऑफ पॉलिनॉमियल तेवढी आलेली. मग रिमाइंडर 0 असेल, देअरफॉर ॲज पर फॅक्टर थेरम या ठिकाणी पहा, ॲज पर फॅक्टर थेरम रिमाइंडर आपला किती आलेला आहे 0 आला आहे. ॲज पर फॅक्टर थेरम ॲज रिमाइंडर इज इक्वल टू 0, देअरफॉर एक्स -3 इज अ फॅक्टर ऑफ 2x³ -x² -45. सो आपला आन्सर काय असेल, येस इट इज अ फॅक्टर. दिस इज ऑल फॉर दिस व्हिडिओ. थँक्यू.